नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहे जगातील सर्वात सोपी आणि तितकीच पौष्टिक कमीत कमी साहित्यात तयार होणारी अशी ही दुधीची भाजी। त्यासाठी मी हे अर्धा दुधी घेतलेला आहे। असा कोळा बघून दुधी घ्या। पहिल्यांदा आपण ह्या दुधीची साल काढून घेऊया। साल काढून झाल्यानंतर हा आता आपण चिरून घेऊया। हा देठाकडचा भाग काढून टाका आणि ह्या दुधीचे असे तुकडे करून घेऊन हे लांबट काप करा। असा हा दुधीचा मधला भाग थोडासा काढून टाका आणि ह्या दुधीचे तुकडे करून घ्यायचे आहेत। असा करून हा सगळा दुधी मी चिरून घेते। ह्या दुधी असा चिरून झाल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। दुधीच्या फोडी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता ह्या भाजीची आपण फोडणी बघूया। गॅसवर कढई ठेवून घेतलेलीच आहे। त्यात टाकूया आता हे 2 चमचे तेल गरम झालेलं आहे। त्यात आता पहिल्यांदा टाकूया ही अर्धा चमचा मोहरी तडतडली की आता टाकणार आहे हे अर्धा चमचा जिरे चांगले फुललेले आहेत। आता टाकूया हा पाव चमचा हिंग, या 2 हिरव्या मिरच्या मी असे पातळ काप करून घेतलेल्या आहेत। मिरची थोडी तळून झाली की त्यात टाकूया ह्या 10-12 लसूण पाकळ्या, त्या मी मोठ्या ठेचून घेतलेल्या आहेत। ते थोडा वेळ परतून घेऊया। ह्या भाजीला लसणाचा वास छान लागतो। बघा, लसूण कलर बदलेपर्यंत परतून झाल्यानंतर त्यामध्ये आता ह्या धुतलेल्या दुधीच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत। फोडणीमध्ये आपला कढीपत्ता टाकायचा विसरला, म्हणून ही आता भाजी थोडी बाजूला सरकवून मी हा कढीपत्ता त्या तेलामध्ये परतून घेते। भाजी आता आपण चांगली एकसारखी परतत राहायचं आहे। ती भाजी पाणी न घालता आपण शिजवणार आहे, त्यामुळे ही परतूनच अशी शिजवून घ्यायची आहे। बघा, 2 मिनटं परतल्यानंतरच फोडी आपल्या ह्या कशा छान मऊ दिसायला लागलेल्या आहेत आणि ह्या भाजीला पाणी पण सुटलेलं आहे। ते आता अंगठ्या पाण्यावर शिजण्यासाठी ह्यामध्ये आता मीठ टाकून घेऊया, म्हणजे भोपळ्याला पाणी सुटून ही भाजी छान शिजली जाते। आता अजून एकदा परतून घेऊया। गॅसची फ्लेम आता हे लो करून घेते आणि हे 5 मिनटं झाकून अशी शिजवून घ्यायचे। बघूया आता 5 मिनटं झालेली आहेत। बघा, भाजीला कसं छान पाणी सुटून भाजी चांगली मऊ झालेली आहे। आता ह्या स्टेजला आपण ह्यामध्ये हळद टाकून घ्यायचे। हळद जर तेलात टाकली तर भाजी काळी पडते, म्हणून भाजी शिजत आल्यानंतर हळदीचा वापर करा। आता चांगली परतून घेऊया आणि शेवटी आता ह्यामध्ये टाकायचे कोथिंबीर। आता ह्यामधलं पाणी आटेपर्यंत आपण हे असे 2 मिनटं झाकून ठेवायचे आहे। बघा, आता 2 मिनटं झाल्यानंतर भाजी आपली कशी छान शिजलेली आहे। हा गॅस मी आता बंद करते आणि ही भाजी आपण आता सर्व करूया। बघा मैत्रिणींनो, जगातली सर्वात सोपी, तितकीच पौष्टिक, कमी साहित्यात तयार होणारी अशी ही आपली दुधीची भाजी तयार झाली आहे। बघा, माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा। माझ्या चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। रेसिपीला लाईक करा। ही भाजी आपण आता कोथिंबीरीनं गार्निश करूया। अशाच पौष्टिक आणि वेगवेगळ्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटतच असतो। घरचंच खा, निरोगी राहा। धन्यवाद।